खरं तर हा प्रश्न विचारू नये असं म्हणतात. तरीही मी तुम्हाला विचारतो, तुम्ही किती पैसे कमावता? बहुतेक लोक लगेच उत्तर देतील. कोणी पगार सांगेल, कोणी टर्नओव्हर सांगेल, कोणी महिन्याचा इन्कम सांगेल. पण खरी गोष्ट अशी आहे, की तुमचं भविष्य हे तुम्ही किती पैसे कमवता यावर ठरत नाही. तुमचं भविष्य ठरतं तुम्ही किती पैसे टिकवता यावर. आणि ही गोष्ट आपल्याला कधी शाळेत शिकवलीच जात नाही. आज जर तुम्ही चांगला पगार कमवत असाल, तरीही मनात कुठेतरी एक भीती असते. नोकरी गेली तर? आजारी पडलो तर? उद्या कंपनीच बंद झाली तर? मुलांचं शिक्षण, रिटायरमेंट. आणि ही भीती गरिबांची नाही, ही भीती कमावणाऱ्यांची आहे. आणि इथे एक गोष्ट आहे का, 1923 सालची. जगातले सगळ्यात श्रीमंत, शक्तिशाली, प्रभावशाली लोक एकाच हॉटेलमध्ये भेटले. कोणी स्टील कंपनीचा मालक होता, कोणी जगातील सगळ्यात मोठी युटिलिटी कंपनी चालवणारा होता. स्टॉक मार्केटचे किंग्स होते, बँकिंग सिस्टीम हातात असलेले लोक होते. तेव्हा सगळं जग म्हणत होतं, हे लोक कधीच गरीब होऊ शकत नाहीत. पण फक्त 25 वर्षांनी त्यातले काही दिवाळखोर झाले, काहींना वेड लागलं, काहींनी आत्महत्या केल्या, काही लोक तुरुंगात गेले आणि काही एकेकाळी सगळं काही असलेले लोक शेवटी काहीच नसलेले बनले. प्रश्न फक्त पैशांचा नव्हता, कारण त्यांच्याकडे पैसा तर भरपूर होता. प्रश्न होता पैशांच्या अक्कलेचा, फायनान्शियल लिटरसीचा. आज आपण ज्या जगात जगतोय त्या जगामध्ये नोकऱ्यांची सुरक्षितता नाही, पेन्शनची खात्री नाही, महागाई थांबत नाही. आणि तरीही आपल्याला एकच फॉर्म्युला शिकवला जातो, शिक, नोकरी कर, पगार घे, बिल भर आणि पुन्हा उद्या तेच कर. आणि आयुष्य संपेपर्यंत आपण आशा ठेवतो की काहीतरी आपोआप ठीक होईल. पण पैसा आपोआप कधीच ठीक होत नसतो. खरी समस्या अशी आहे की आपण पैशांवर इतकं लक्ष देतो की आपण शिक्षणावर लक्ष देणंच विसरतो. पैशांचं शिक्षण, पैसा कसा येतो, पैसा कसा जातो, पैसा कसा टिकतो आणि पैसा आपल्यासाठी काम कसा करतो, याची उत्तरं शाळेत नाहीत, कॉलेजमध्ये नाहीत आणि डिग्रीमध्ये तर अजिबातच नाहीत. या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय धोकेदायक असं सत्य आज उघड करणार आहोत. का हुशार लोक गरीब राहतात? का जास्त कमवणारे जास्त अडकतात? का मध्यम वर्ग कायम संघर्षात असतो? आणि का काही लोक पैसे नसतानाही श्रीमंत बनतात? हा व्हिडिओ पैशांबाबत नाही, हा व्हिडिओ आहे आपल्या डोक्यातल्या अज्ञानाबद्दल. आणि एकदा हे अज्ञान गेलं की पैसा तुमचा ऐकायला लागतो. जर तुम्हाला वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दलचं गोष्ट आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्या सगळ्यांना लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते, शिक, मार्क्स आण, डिग्री घे, नोकरी कर, पगार मिळव. आणि मग आपण आयुष्यभर असं समजत राहतो की हीच एकमेव सुरक्षित अशी वाट आहे. पण इथेच खरी फसवणूक सुरू होते. मी 2 वडिलांमध्ये मोठा झालो. एक शिकलेले, हुशार, डिग्रीवाले, तर दुसरे फारसं शिक्षण नसलेले पण आयुष्याचा समज असलेले. दोघेही मेहनती होते, दोघेही सकाळी लवकर उठायचे, दोघेही कुटुंबासाठी झटायचे. पण पैशांबाबत त्यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती. पुअर डॅड म्हणायचे, शाळेत लक्ष दे, चांगली नोकरी मिळव, सुरक्षित पगार असावा, सरकारी नोकरी म्हणजे आयुष्य सेट. त्यांच्या डोळ्यात सुरक्षिततेचं स्वप्न होतं. जोखीम म्हणजे धोका वाटायचा, पैसा म्हणजे ताण वाटायचा. त्यांच्यासाठी पैसा म्हणजे कष्टातूनच यायला हवा. रिच डॅड मात्र वेगळंच विचार करायचे. ते विचारायचे, तू पैसा कसा कमावतोस याने फरक पडत नाही, तू पैशाला काय शिकवतोस याने फरक पडतो. ते म्हणायचे, पैशांसाठी काम करू नकोस, पैशाला तुझ्यासाठी काम करायला शिकव. हे वाक्य ऐकायला अगदी सोपं वाटतं, पण त्याचा अर्थ समजायला आयुष्य लागतं. पुअर डॅड म्हणायचे, घर घे, हप्ते भर, तेच तुझं सगळ्यात मोठं असेट आहे. रिच डॅड म्हणायचे, घर तुझ्या खिशातून पैसे काढत असेल तर ते असेट नाही. पुअर डॅडला हे धोकेदायक वाटायचं, तर रिच डॅडला हे गणित वाटायचं. पुअर डॅडसाठी शिक्षण म्हणजे डिग्री, मार्क्स, सर्टिफिकेट. रिच डॅडसाठी शिक्षण म्हणजे पैसा कसा फिरतो हे समजणं, कॅश फ्लो कसा चालतो हे कळणं आणि चुका करून शिकणं. पुअर डॅड चुका टाळायला शिकवत होते, तर रिच डॅड चुका समजून घ्यायला शिकवत होते. शाळा आपल्याला काय शिकवते? चूक केली तर शिक्षा, मार्क्स कमी तर अपयश,
जोखीम म्हणजे धोका. मग मोठं झाल्यावर आपण पैशात जोखीम घ्यायला घाबरतो. आणि रिच डॅड म्हणायचे, जोखीम टाळू नकोस, ती समजून घे. पुअर डॅड आयुष्यभर म्हणत राहिले, पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे. तर रिच डॅड म्हणायचे, पैशांचा अभाव सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे. दोघेही बरोबर वाटतात, पण फरक आहे दृष्टिकोनात. पुअर डॅडसाठी नोकरी म्हणजे सुरक्षा, रिच डॅडसाठी नोकरी म्हणजे शिकण्याचं साधन. पुअर डॅड म्हणायचे एकाच क्षेत्रात तज्ज्ञ बन, तर रिच डॅड म्हणायचे वेगवेगळ्या गोष्टी शिक. पैसा, सेल्स, अकाउंटिंग, सिस्टीम, इथेच खरी गोष्ट समजते. पैशांची शाळा कधीच शाळेत नसते, ती घरात असते, ती विचारांमध्ये असते, ती निर्णयांमध्ये असते. आणि म्हणूनच बरेच लोक खूप शिकलेले असतात, पण पैशात अडकलेले असतात. या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, पैशांची समस्या कमाईची नसते, तर ती विचारांची असते. आणि जो विचार बदलतो तोच आयुष्य बदलतो. आता आपण या व्हिडिओमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ. ही जर गोष्ट समजली तर आपलं आर्थिक आयुष्यच बदलू शकतं. आणि जर नाही समजली तर आयुष्यभर मेहनत करूनही आपण रॅट रेसमध्येच अडकलेले राहू. रिच डॅडने आम्हाला लहानपणी एक साधा प्रश्न विचारला होता, असेट म्हणजे काय? आम्ही उत्तरं दिली, घर, गाडी, जमीन, बँक बॅलन्स. रिच डॅड हसले आणि म्हणाले, शब्द बघू नका, पैसा कुठे जातो ते बघा. मग त्यांनी अतिशय सोपी एक नियम करून दिला. असेट म्हणजे जे तुमच्या खिशात पैसे टाकतात ते, आणि लायबिलिटी म्हणजे जे आपल्या खिशातून पैसे काढून घेतात. बस इतकंच. कोणतीही मोठी डेफिनेशन नाही, कोणतंही क्लिष्ट अकाउंटिंग नाही. आता या नियमानुसार आपल्या आयुष्याकडे बघा. घर, जर घर EMI मागत असेल, प्रॉपर्टी टॅक्स मागत असेल, मेंटेनन्स मागत असेल, रिपेअरसाठी पैसे मागत असेल आणि 1 रुपयाही तुमच्या खिशात टाकत नसेल, तर रिच डॅड म्हणायचे ते असेट नाही, ते लायबिलिटी आहे. हे ऐकताना बहुतेक लोक चिडतात, कारण समाज आपल्याला शिकवतो घर म्हणजे गुंतवणूक, घर घेतलं की आयुष्य सेट. पण रिच डॅड म्हणायचे घराचा भाव तर वाढतोय, पण कॅश फ्लो कुठे? आता थोडं खोलात जाऊया. गरीब माणसाचा कॅश फ्लो पाहू. पगार येतो, टॅक्स जातो, घर भाडं EMI जातात, खाणं, गाडी, कपडे आणि पैसा संपून जातो. पैसा हा फक्त बाहेर जातोय. आता मिडल क्लासचा कॅश फ्लो पाहूया. पगार येतो, टॅक्स जातो, घर, गाडी, क्रेडिट कार्ड, थोडीशी बचत होते आणि पैसा संपून जातो. पैसा थोडा थांबतो पण परत बाहेरच जातो. आता एखाद्या रिच माणसाचा कॅश फ्लो पाहू. पगार किंवा बिझनेसमधून पैसा येतो, त्यातून असेट खरेदी होते, असेट्स पैसे देतात, त्यातनं एक्सपेन्सेस भरले जातात, उरलेला पैसा परत असेट्समध्येच. इथे पैसा गोल फिरतो आणि वाढतो. इथेच फरक आहे. गरीब आणि मध्यमवर्ग आयुष्यभर लायबिलिटीज खरेदी करतात आणि त्यांना असेट खरेदी असं समजतात. रिच लोक मात्र पहिल्यांदा असेट खरेदी करतात आणि मग लायबिलिटीज आरामात घेतात. रिच डॅडने अजून एक वाक्य सांगितलं होतं, फक्त नंबर्स वाचू नका, नंबर्स काय सांगतात ते समजा. तुमचं अकाउंट बॅलन्स नाही सांगत तुम्ही श्रीमंत आहात की नाही, तुमचा कॅश फ्लो सांगतो. म्हणूनच जास्त पगार असलेले लोक गरीब राहतात आणि कमी पगार असलेले लोक हळूहळू श्रीमंत बनतात. फरक असतो ते काय खरेदी करतात याच्यामध्ये. आता आपण स्वतःलाच एक प्रामाणिक प्रश्न विचारू. आज आपला पगार जास्तीत जास्त कुठे जातो? असेटकडे की लायबिलिटीजकडे? हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण हाच प्रश्न आपलं भविष्य ठरवतो. आता इथे एक खूप कटू पण खरी गोष्ट समजून घ्या. पैशात अडकलेले लोक अकलेने कमी नसतात. ते डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, चार्टर्ड अकाउंटंट असतात, MBA असतात, मोठ्या पगारावर काम करणारे प्रोफेशनल असतात, पण तरीही महिन्याचा शेवट येताना पैसा संपलेला असतो. हे असं का होतं? कारण शाळेत, कॉलेजमध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते, कष्ट करा. पण ही गोष्ट कधीच शिकवली जात नाही, पैसा कसा काम करतो. आता माझ्या एक जवळची स्टोरी आहे, का एकदम ओळखीची स्टोरी आहे. एक तरुण जोडपं, दोघेही शिकलेले, दोघांचंही चांगलं करिअर. सुरुवातीला ते भाड्याच्या घरात राहत होते.
2 पगार असल्यामुळे थोडी बचत होत होती. मग विचार आला आपलं स्वतःचं घर असावं. ते घर घेतात, EMI सुरू होतो, थोड्या वर्षात पगार वाढतो. पण त्याचबरोबर टॅक्स वाढतो, घर खर्च वाढतो, लाईफस्टाईल वाढते, नवीन गाडी, नवीन फर्निचर, क्रेडिट कार्ड आणि एक दिवस ते जागे होतात. पगार जास्त आहे पण पैसा नाही. हे वाक्य परत एकदा ऐका. पगार जास्त आहे पण पैसा नाही. आणि हीच आहे रॅट रेस. जास्त कमवा, जास्त टॅक्स भरा, जास्त खर्च करा, जास्त कर्ज घ्या, आणखी जास्त काम करा आणि हे सायकल आयुष्यभर फिरतच राहतं. सगळ्यात धोकेदायक गोष्ट काय तुम्हाला माहिती आहे का? ही सगळी माणसं स्वतःला श्रीमंत समजतात कारण त्यांच्याकडे घर आहे, गाडी आहे, मोठा पगार आहे. पण प्रत्यक्षात त्यांची सगळी संपत्ती बँकेसाठी काम करत असते. ते काम करत असतात कंपनीसाठी, सरकारसाठी म्हणजेच टॅक्ससाठी, EMI साठी म्हणजेच बँकेसाठी, पण स्वतःसाठी नाही. आणि म्हणूनच नोकरी गेली तर सगळं कोसळतं. आजारी पडलो तर भीती वाटते. 1 महिना पगार उशीर झाला तर झोप उडते. हे सगळं का? कारण त्यांचा कॅश फ्लो चुकीचा आहे. शिकलेली माणसं अजून एक चूक करतात. ते म्हणतात आम्ही सुरक्षित गुंतवणूक करतो, म्युच्युअल फंड, PF, इन्शुरन्स. पण प्रश्न असा आहे, ते गुंतवणूक करत नाहीत कारण त्यांना समजतं. ते गुंतवणूक करतात कारण त्यांना वेळच नाही. काम काम आणि काम. आणि म्हणून ते म्हणतात रिस्क नको. पण खरं सांगायचं तर रिस्क टाळणं हीच सगळ्यात मोठी रिस्क आहे. रिस्क टाळणं हीच सगळ्यात मोठी रिस्क आहे. रिच डॅडने एक गोष्ट खूप स्पष्ट सांगितली होती. पैसा नसणं धोकेदायक नाही, पैशांची अक्कल नसणं हे धोकेदायक आहे. हायली एज्युकेटेड लोक कमाईत हुशार असतात पण पैशात नाही. हायली एज्युकेटेड लोक कमाईत हुशार असतात पण पैशात नाही. आणि म्हणूनच जास्त कमाई म्हणजेच सुरक्षितता हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. सुरक्षितता येते असेटमधून, कॅश फ्लोमधून, फायनान्शियल लिटरसीमधून. आणि या व्हिडिओमध्ये आपण या एका नियमाबद्दल बोलणार आहोत की जो समजला तर आपलं पूर्ण आयुष्याचं गणित बदलवू शकतं. असेट आणि लायबिलिटी यातला फरक. हा फरक समजला नाही तर आयुष्यभर काम करूनही आपण अडकलेलेच राहतो. आता आपण त्या वर्गाबद्दल बोलणार आहोत जो सगळ्यात जास्त मेहनत करतो पण तरीही सगळ्यात जास्त अडकलेला असतो. मिडल क्लास. हा वर्ग आळशी नाही, हा वर्ग मूर्ख नाही, हा वर्ग मेहनत न करणारा नाही. तरीही हा वर्ग कायम टेन्शनमध्ये असतो, कायम फ्युचरबद्दल घाबरलेला असतो, कायम काहीतरी कमी आहे असं वाटत राहतं. मिडल क्लासची सगळी आशा एकाच गोष्टीवर असते, पगार. महिन्याचा पगार आला की थोडा श्वास मिळतो, पण लगेच टॅक्स, EMI, स्कूल फीज, इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड आणि पुन्हा झिरो बॅलन्स. मिडल क्लास एक मोठी चूक करतो. पगार वाढला की तो म्हणतो आता आपण मोठं घर घेऊ शकतो, आता आपण चांगली गाडी घेऊ शकतो, आता आपण आपलं स्टेटस वाढवू शकतो. पण रिच डॅड म्हणायचे पगार वाढणं म्हणजे खर्च करण्याचं कारण नसतं. हे खूप मोठं आणि काळजाला भिडणारं वाक्य आहे. पगार वाढणं म्हणजेच खर्च वाढवण्याचं कारण नसतं. मिडल क्लास मात्र यालाच यश समजतो. मिडल क्लासचं आयुष्य एक सतत चालणारी भीती असते. नोकरी गेली तर काय, आजारी पडलो तर काय, कंपनी बंद झाली तर काय, कारण त्याच्याकडे पगाराशिवाय दुसरं काहीच नसतं. आणि मग तो म्हणतो सरकार आहे, PF आहे, पेन्शन आहे, रिटायरमेंट प्लॅन आहे. पण रिच डॅड एक प्रश्न विचारायचे, तुम्ही तुमचं भविष्य इतरांच्या हातात का देता? आज जग बदलतंय, नोकऱ्या जातायत, कंपन्या बंद पडतायत, टेक्नॉलॉजी लोकांची जागा घेतंय आणि मिडल क्लास तरीही जुन्याच भरोशावर जगतोय. मिडल क्लास अजून एक गोष्ट करतो. तो म्हणतो आम्ही सेफ प्ले करतो, म्युच्युअल फंड, फिक्स्ड डिपॉझिट, इन्शुरन्स. पण सत्य असं आहे की ते सेफ नाहीत कारण ते समजलेले नाहीत. ते सेफ आहेत कारण त्यांना शिकायला वेळच नाही. काम, घर, थकवा, झोप, पैसा समजून घ्यायला ऊर्जाच उरत नाही. आणि म्हणूनच जेव्हा आयुष्यात डील ऑफ अ लाईफ टाईम येते तेव्हा मिडल क्लास घेऊ शकत नाही. कारण पैसा अडकलेला असतो, वेळ नसतो, धैर्य नसतं, माहिती नसते. रिच डॅड म्हणायचे मिडल क्लास गरीब नाही कारण तो कमी कमावतो, तो गरीब आहे कारण तो चुकीच्या गोष्टी खरेदी करतो. हे वाक्य परत एकदा नीट ऐका.
मिडल क्लास गरीब नाही कारण तो कमी कमावतो, तो गरीब आहे कारण तो चुकीच्या गोष्टी खरेदी करतो. ही गोष्ट कटू आहे पण खरी आहे. आणि जोपर्यंत मिडल क्लास असेट आणि लायबिलिटीज यातला फरक खऱ्या अर्थाने समजून घेणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही. आता इथे एक गोष्ट आपण स्पष्टपणे समजून घेऊ. फायनान्शियल लिटरसी ही लक्झरी नाही, ती मोटिवेशन नाही, ती फक्त रिच लोकांची गोष्ट असंही काही नाही. ती आजच्या जगात सर्वायवल स्किल आहे. पूर्वी काय होतं? एक नोकरी, एक कंपनी, आयुष्यभराची सुरक्षा. पण आज काय? कॉन्ट्रॅक्ट जॉब्स, ले ऑफ्स, ॲटोमेशन, AI, अनसर्टिनिटी. जग वेगानं बदलतंय, पण आपली पैशांबद्दलची शिकवण आजही जुन्याच काळात अडकलेली आहे. आज जर तुम्ही म्हणत असाल माझ्याकडे फारसा पैसा नाही म्हणून मला फायनान्शियल लिटरसी नको, तर हे आहे का? पैसा नसताना फायनान्शियल लिटरसी जास्त गरजेची आहे. कारण पैसा कमी असेल तर चूक परवडणार नाही. चुकीचा निर्णय आयुष्य मागे नेतो. एक EMI, एक क्रेडिट कार्ड सगळं बुडवू शकतो. फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय? स्टॉक मार्केट टिप्स नाहीत, क्रिप्टो नाही, रिअल इस्टेटचा कोर्स नाही. फायनान्शियल लिटरसी म्हणजे पैसा कुठून येतो हे समजणं, पैसा कुठे जातो ते समजणं, पैसा कसा टिकतो हे समजणं आणि पैसा आपल्यासाठी कसा काम करतो हे शिकणं. ज्यांच्याकडे फायनान्शियल लिटरसी नाही ते चांगल्या डील ओळखू शकत नाहीत, संकटात पॅनिक करतात, अफवांवर विश्वास ठेवतात, सेफ वाटणाऱ्या गोष्टीत अडकतात आणि मग म्हणतात पैसा नशिबातच नाही. पण सत्य असं आहे, पैसा नशिबात नसतो, तो डोक्यात असतो. रिच डॅडने नेहमी सांगितलं, इंटेलिजन्स सॉल्व प्रॉब्लेम्स अँड प्रोड्युसेस मनी. पैसा समस्या सोडवत नाही, पैशांची अक्कल समस्या सोडवते. आज मिडल क्लासला सगळ्यात मोठा धोका काय? गरिबी नाही, कमी पगार नाही, तर इग्नोरन्स म्हणजेच पैशांबद्दलचं अज्ञान. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा संकट येतं तेव्हा रिच लोक शिकलेले असतात, तर मिडल क्लास घाबरलेला असतो. कारण रिच लोकांनी आधीच विचार करायला शिकलेलं असतं. फायनान्शियल लिटरसी म्हणजे पैशांवरचं प्रेम करणं नाही, फायनान्शियल लिटरसी म्हणजे पैशाला समजून घेणं. आणि जो पैसा समजतो त्याचं पैसा ऐकतो. आता ही गोष्ट पूर्णपणे स्पष्ट होते. रिच लोक श्रीमंत होतात कारण ते जास्त मेहनत करतात म्हणून नाही, ते श्रीमंत होतात कारण ते वेगळ्या पद्धतीनं विचार करतात. रिच लोक सकाळी उठून फक्त कामावर जाण्याचा विचार करत नाहीत, ते विचार करतात आज माझा पैसा माझ्यासाठी काय काम करणार. हा एक प्रश्न सगळा खेळ बदलतो. मिडल क्लासचा फॉर्म्युला असा असतो, नोकरी करा, पगार घ्या, बिलं भरा, पैसे संपवा आणि पुन्हा काम करा. रिच लोकांचा फॉर्म्युला वेगळा असतो, काम किंवा बिझनेस, नंतर असेट खरेदी, तोच असेट त्यांना पैसा देतात, यातून एक्सपेन्सेस भरले जातात आणि उरलेला पैसा परत असेट्समध्येच. हा एक लूप आहे आणि हा लूप कधीच थांबत नाही. रिच लोक आधी स्वतःसाठी काम करणाऱ्या गोष्टी घेतात, नंतर आरामासाठी, स्टेटससाठी, मजेसाठी गोष्टी घेतात. मिडल क्लास मात्र आधीच खर्च करतो आणि नंतर बचतीचा विचार करतो. रिच लोकांना एक गोष्ट खूप चांगली माहीत असते, पैसा वेळेसोबत वाढतो, म्हणून ते लवकर असेट घेतात, जास्त वेळ देतात आणि कंपाऊंडिंग त्याच्यासाठी काम करतं. मिडल क्लास उशिरा सुरू करतो आणि म्हणतो आता वेळ गेली. रिच लोक टॅक्सला घाबरत नाहीत, ते टॅक्स समजून घेतात. ते जाणतात कोणत्या गोष्टी टॅक्स वाचवतात, कोणत्या गोष्टी इन्कम वाढवतात आणि कोणत्या गोष्टी एक्सपेन्स बनतात. मिडल क्लास मात्र टॅक्स भरतो आणि गपचूप शांत बसतो. रिच लोक संकटातही संधी शोधतात कारण त्यांच्याकडे कॅश फ्लो असतो, डेब्ट कंट्रोलमध्ये असतं, माहिती असते, धैर्य असतं. मिडल क्लास संकटात फक्त सर्व्हाइव्ह करतो. रिच डॅडने एक वाक्य खूप स्पष्ट सांगितलं होतं, श्रीमंत होणं म्हणजे जास्त पैसा मिळवणं नाही, श्रीमंत होणं म्हणजे पैसा हरवू न देणं. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, आज तुम्ही पैसा कमवण्यासाठी काम करता की पैसा तुमच्यासाठी काम करतो? हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण हाच प्रश्न आपलं भविष्य ठरवतो. आता थोडं थांबूया आणि स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहूया. तुम्ही आयुष्यभर मेहनत केलेली आहे, तुम्ही जबाबदाऱ्या पेललेल्या आहेत, तुम्ही कुटुंबासाठी तडजोडी केलेल्या आहेत, पण तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक भीती आहे, सगळं हातातून निसटून जाईल का?
मी पुरेसा आहे का? माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित आहे का? हा व्हिडिओ पैशांबाबत नव्हता, हा व्हिडिओ होता अज्ञानाबाबत. आणि एकदा हे अज्ञान गेलं तर पैसा हळूहळू आपल्या बाजूने काम करू लागतो. रिच डॅडने एक गोष्ट खूप स्पष्ट सांगितली होती, पैसा वाईट नाही, पैशांची अक्कल नसणं धोकेदायक आहे. आणि ही अक्कल कोणी तुम्हाला देत नाही, ती शिकावी लागते हळूहळू, प्रामाणिकपणे. हा चॅनल तुम्हाला करोडपती बनवण्याचं वचन देत नाही, पण एका गोष्टीचं वचन नक्की देतो, तुम्हाला पैशांबाबत घाबरवणं थांबवतो. जर तुम्हाला वाटत असेल आज काहीतरी वेगळं समजलं, वेगळं काहीतरी शिकायला मिळालं, आज मला माझ्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेनं बघायला भाग पाडलं गेलं, तर हे काम एकट्याने करू नका. हा प्रवास मोठा आहे, हा प्रवास सोपा नाही, पण हा प्रवास खरा आहे. आणि या प्रवासात आपण सगळे एकत्र असायला हवं. म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य बदलायचंय, तुमच्या मुलांना पैशांबाबत अंधारात ठेवायचं नाही, त्यांना पैशांबाबत सांगायचंय आणि पैशाला तुमच्यासाठी काम करायला शिकवायचंय, तर कृपया या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब हे एक बटन दाबणं नाही, ही एक दिशा निवडणे. कारण पैसा आयुष्य चालवू नये, आयुष्याने पैसा चालवायला शिकायला हवं. आणि हा प्रवास इथूनच सुरू होतो. तुमचे खूप खूप धन्यवाद.